मित्रांनो नमस्कार. एकट्या बुमरानी काय काय करावं असं वाटण्यासारखं कालचं चित्र होतं. इंग्लंड क्रिकेट संघाने जेव्हा फलंदाजी चालू केली, बुमरानी ताबडतोबीने बळी मिळवून दिला आणि एकूण जे 3 बळी त्यांचे गेलेले आहेत ते तिन्हीच्या तिन्ही बुमरानी मिळवलेले आहेत. बाकीचे गोलंदाज तर हरिविठ्ठलाच करत होते असं दिसतंय. सध्या आषाढी एकादशीची यात्रा पण चालू आहे, त्याच्यामुळे विठ्ठल विठ्ठल हा जो गजर आहे तर तो इतर बाकीचे गोलंदाज करत होते अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. त्यातही बुमराच्या गोलंदाजीवरती 2 झेल सोडले आणि एका वेळेस त्याचा नो बॉल झाला. म्हणजे एकूण 3 बळी हे बुमराच्या गोलंदाजीवरती वाया गेले अशी ही परिस्थिती होती. आता बुमराच्या गोलंदाजीवरती जे 2 झेल सोडले त्यानंतर असंही विचारावं असं वाटतं की आता काय फिल्डिंग पण बुमरानीच करावी का? म्हणजे आपण बॉलिंग पण टाकायची आणि त्याच्यावरती उडालेले झेल पण स्वतःच पकडायचे. अशा पद्धतीची जबाबदारी किंवा अशा पद्धतीचं चित्र बुमराच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने काल आपल्याला दिसलं. एकूणच गोलंदाजीचा जो आपला चमू होता किंवा आहे तो अतिशय प्रभावहीन आपल्याला जाणवला. आणि इंग्लिश क्रिकेट संघ असेल किंवा इतरही संघ असतील हे आता वन डे खेळल्यासारखं कसोटी क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे 4 किंवा 5 धावा प्रति षटक या धावगतीने धावा काढण्याकडे आता कल आहे. कसोटी क्रिकेटमध्ये काय असतं की 2.5, 3, 3.5 धावा प्रति षटक हे एक कसोटी क्रिकेटच्या पद्धतीने खेळणं असं म्हटलं जातं. परंतु आजकाल सगळेच देश जवळपास वेगवान पद्धतीने फलंदाजी करतायत असं दिसतं आणि त्याच्यामुळे 4.5 धावा 5 धावा प्रति षटक या गतीने सुद्धा धावा काढताना आपण पाहिलेलं आहे. भारतीय फलंदाजांनी सुद्धा या कसोटीमध्ये त्याच गतीने धावा काढल्या. परंतु इंग्लंडचे जे फलंदाज आहेत ते तर आजकाल नेहमीच या पद्धतीचा खेळ करतात, मग पुढचा संघ कुणी का असेना. परंतु त्याच्यामुळे ज्या पद्धतीची फलंदाजी त्यांनी काल केली ती फलंदाजी ही भारतीय गोलंदाजी किती निष्प्रभ आहे हे दाखवणारी होती. आता शार्दूल ठाकूर हा जेमतेम गोलंदाज आहे. त्यांनी आत्तापर्यंत जे बळी मिळवलेले आहेत त्या बळीमध्ये नशिबाचा भाग किती आणि शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीचा भाग किती, अप्रतिम गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, स्किलफुल बॉलिंग याचं किंवा एखादा ब्युटी टाकला आहे त्याने, एखादा अप्रतिम चेंडू टाकला आहे, असे बळी किती याचा जर तुम्ही अभ्यास केला तर 90% बळी जे त्याला आजपर्यंत मिळालेले आहेत ते त्याच्या नशिबाने मिळालेले आहेत. फलंदाजांनी केलेल्या चुकांमुळे त्याला मिळालेले आहेत. तो काही बुमरासारखे बळी काढत नाही की बुमरा जे बॉल टाकतो ना ते खेळणंच अशक्य असतं माणसाला. बुमराचे 90% बळी हे स्वकर्तृत्वाचे असतात आणि शार्दूल ठाकूरचे 90% बळी हे नशिबाचे असतात. इतका ह्या 2 गोलंदाजांमधला फरक आहे. वेग नाही, काही नाही, एक शरीराची स्थूलता आहे आपल्याला दिसतं. परंतु तो फलंदाजी चांगली करतो म्हणून त्याला टीममध्ये घेतलं आहे. म्हणजे गोलंदाजीचं करतोच पण फलंदाजीही चांगली करतो म्हणून त्याला घेतलं आहे. प्रसिद्ध कृष्णा म्हणजे IPLला जे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात ना ते जर मानक धरून आपण कसोटीमध्ये जर गोलंदाज निवडायला लागलो तर काय होतं हे नेमकं या भारताच्या गोलंदाजीच्या सोबत झालेलं आपल्याला दिसतंय. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला घ्यायलाच हवं होतं. एक तर तो लेफ्ट हँडेड बॉलर होता, डावखुरा गोलंदाज आहे, स्विंग आहे, दोन्ही बाजूनी स्विंग करतो, एक ॲडव्हान्टेज झाला असतं. मी असं नाही म्हणत की अर्शदीप सिंगनी सुद्धा असा मार खाल्ला नसता जसा प्रसिद्ध कृष्णाने खाल्ला, कदाचित त्यांनी खाल्ला असता. परंतु एक तुम्हाला तुमच्या गोलंदाजीच्या चमूमध्ये किंवा संचामध्ये एक विविधता येते. डावखुरा गोलंदाज, दोन्ही बाजूने स्विंग करणारा गोलंदाज, ही एक विविधता त्याच्यामध्ये अर्शदीप सिंगच्या बाजूनी येते. आपण मोहम्मद शमीला भारतात सोडून गेलो, आपण भुवनेश्वर कुमारला भारतामध्ये सोडून गेलो, तो मयंक यादव का काय एक अतिशय वेगवान गोलंदाज आपल्याकडे IPLमध्ये आला होता, ते कुठं गेला माहीत नाही. म्हणजे आपण गोलंदाजाला जपत नाही आहोत हे स्पष्ट दिसतं. म्हणजे आपण अश्विनची जी अवस्था केली आहे ना आणि जी अवस्था करून त्याला निवृत्ती स्वीकारायला भाग पाडला आपण, त्याच्यावरून तर हे स्पष्ट सिद्ध होतं की आपण आपल्या गोलंदाजाची कदर करत नाही आहोत. आणि तेच कालच्या ह्या डावामध्ये सिद्ध झालं. आता तो सिराज काय गोलंदाज आहे का? खेळणाऱ्याला माहीत असते की ह्याचा बॉल गुडघ्याच्या वर येणार नाही आहे म्हणून कुठल्याही खेळपट्टीवरती. सिराजने खूप जर जोर लावला तर एखादा बॉल छातीजवळून जाईल, त्याच्या पलीकडे त्या सिराजचं काही नाही. तेव्हा त्याच्यामुळे जेव्हा एकदा फलंदाजाला कॉन्फिडन्स असतो की ह्याचा बॉल वरती येणारच नाही तर मग काय पाय पुढं काढून खेळायचं. कधीतरी काही चेंडू सिराजचे चांगले पडतात, त्याच्यामुळे त्याला कधीतरी काहीतरी बळी मिळतात, त्याला काही अर्थ नाही. म्हणजे सिराज असेल, शार्दूल ठाकूर असेल किंवा तो प्रसिद्ध कृष्णा असेल, हे काही तसे गोलंदाज नाही आहेत की जे गोलंदाज
बुमराचे जोडीदार म्हणून शोभतील. शमी शोभतो, भुवनेश्वर कुमार शोभला असता, कदाचित हर्षदीप सिंगसुद्धा शोभेल. परंतु जसं ब्रॉड आणि अँडरसन अशी ही जी गोलंदाजाची जोडगोळी जोपर्यंत भारत तयार करत नाही चांगली, तोपर्यंत भारताला कसोटीमध्ये त्या पद्धतीचं यश मिळणार नाही, ज्या पद्धतीचं यश आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. आता बुमराह आणि सिराज ही जोडी होऊ शकत नाही, बुमराह आणि शमी ही जोडी होऊ शकते. म्हणजे या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स आपल्याकडे असले पाहिजेत. परंतु कालची भारतीय गोलंदाजी अतिशय कमजोर आपल्याला जाणवली. आणि तत्पूर्वी जेव्हा भारताने फलंदाजी सुरू केली ना, मी खरंच सांगतो, काल मी टी व्ही पाहत होतो माझ्या धाकट्या मुलासोबत, आणि तो जो बशीर बॉलिंग टाकत होता ना गिलला, शुभमन गिलला, तर त्या षटकात ज्या पद्धतीच्या हालचाली चालू होत्या, मी माझ्या मुलाला म्हणलो की हा जाणार कोण, शुभमन गिल. कारण इंग्लंडनी हे धोरण अवलंबलं होतं की आपण धावा द्यायच्या नाहीत आणि भारतीय फलंदाजांना फ्रस्ट्रेट करायचं, आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते फटके मारतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला बळी मिळतील. आणि 100% त्याच्यामध्ये कालची इंग्लंडची रणनीती ही यशस्वी झाली आणि आपण त्या रणनीतीला बळी पडलो. निवांत आरामात खेळायचं असतं ना. 3 बाद 430 अशी ज्या संघाची धावसंख्या असते त्या संघाने दुसरा दिवस निवांत खेळून काढायचा असतो. 550 600 सुद्धा धावा त्याच्यामध्ये निघाल्या असत्या तरी काही वाईट नव्हतं. परंतु आपण घाई केली आणि जे काही आपण साठवून ठेवलं होतं ते सगळं वाया घालवलं. 3 बाद 430 वरून सर्व बाद 471, म्हणजे 41 धावांमध्ये आपण 7 बळी आपले गमावले. हे म्हणजे दैव देते आणि कर्म नेते अशा पद्धतीचं हे वागणं झालं. अतिशय कपाळकरंटेपणा, दरिद्रीपणा भारतीय फलंदाजांनी काल दाखवला आणि जे काही आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज होतं ते सगळं आपल्या हाताने आपण सांडून टाकलं आणि वाया घालवलं असं आपल्याला म्हणायला लागेल. परंतु दिसून येत होतं, कळत होतं की आता असं होणार आहे, कारण आम्ही क्रिकेट खेळलेलो आहोत. साधारणतः काय घडतं आहे, बॉडी लँग्वेज आम्हाला लगेच ताबडतोबीने कळते, कारण इथून क्रिकेट खेळलो, आत्म्यापासून क्रिकेट खेळलो, त्याच्यामुळे जाणवतं. आणि काल अक्षरशः ते माझं खरं निघालं. आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर तर काय लाईनच लागली की एकामागं एक एकामागं एक काय मग जात राहील. ज्या शार्दुल ठाकूरला फलंदाजीसाठी घेतलं होतं तोही धावा काढू शकला नाही. जडेजाला आपण अष्टपैलू म्हणतो तोही धावा काढू शकला नाही. म्हणजे एक पद्धतीचा कोलॅप्स हा कालच्या फलंदाजीमध्ये झाला. आणि एवढ्या म्हणजे 41 धावामध्ये आपण 7 बळी घेतले, ही जी सकारात्मकता इंग्लिश खेळाडूंच्यामध्ये आली ती पॉझिटिव्हिटी घेऊन ते फलंदाजीला उतरले आणि त्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीमध्ये आपल्याला दिसला. अर्थात आपल्या क्षेत्ररक्षकांनी त्याला हातभार लावला, झेल सोडले आणि इतर गोलंदाजांनी बुमराला साथ न देऊन त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा हातभार लावला. आणि ह्या सगळ्या हातभाराचा परिणाम हा झाला की आज इंग्लंड संघ अतिशय चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये आहे. असं नाही की इथून पण भारत ही कसोटी जिंकू शकत नाही, भारतीय संघ इथून पण हा कसोटी सामना जिंकू शकतो. परंतु त्या पद्धतीची रणनीती, धोरण आणि त्याचं एक्झिक्युशन हे मैदानावरती झालं पाहिजे. इतर गोलंदाजांना थोड्या तरी जीवाला लाजा वाटल्या पाहिजेत आणि आजच्या दिवशी त्यांनी ते कालचं जे काही सगळं अपयश आहे हे भरून काढत बुमराला अतिशय सक्षमपणे साथ दिली पाहिजे. बुमरा आता भारताच्या बाहेरच्या कसोटीमध्ये 147 बळी घेणारा जगातला सेना कंट्री काहीतरी म्हणतात, मला एक्झॅक्टली त्याचं लॉंग फॉर्म माहीत नाही, पण त्याच्यामध्ये जगातला सर्वोत्कृष्ट आणि सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यांनी वासिम अक्रमला सुद्धा आता मागं टाकलं आहे. आणि सर्वकालीन महान गोलंदाजामध्ये बुमरा स्वतःचं नाव नोंदवेल अशा पद्धतीची वाटचाल बुमराची चालू आहे. तो किती कसोटी खेळेल त्याच्यात तंदुरुस्ती किंवा फिटनेसमुळे ते माहीत नाही, आणि तेवढ्या खेळलेल्या कसोटीमध्ये तो किती बळी घेईल तेही आपल्याला माहीत नाही. परंतु आत्तापर्यंतसुद्धा जे त्यांनी कमवलेलं आहे ते सर्वकालीन जागतिक महान गोलंदाजामध्ये त्याची गणना व्हावी अशा पद्धतीची त्याची आजवरची सुद्धा कामगिरी राहिलेली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला दुमत बाळगण्याचं काही कारण नाही. परंतु परत तेच आहे, एकटा बुमरा काय काय करेल. धन्यवाद.